प्रिय भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 1 मे 2026 शुक्रवार। तो विजय देतो। देवाने मोसेला सांगितले, मी जो आगे तोच आगे. आणि तो म्हणाला, तू इस्रायलची मुलांना सांग, मी आगे, याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. निर्गम 3 अध्याय 14 वचन. इस्रायली लोक 430 वर्ष इजिप्तमध्ये गुलाम होते. त्यांच्याकडे युद्धासाठी कोणतीही सत्रे नव्हती. फिरौन आणि त्यांची सैन्याविरुद्ध उभे राहण्याची ताकद किंवा संधी त्यांच्याकडे नव्हती. ते अत्यंत दीन अवस्थेत होते, कठोर गुलामीत बांधलेले आणि काहीही करू न शकणारे. दुसरीकडे फिरौनकडे बलवान सैन्य आणि अनेक जादूगार होते. मानवी दृष्टिकोनातून पाहिले तर इस्रायल लोकांना त्यांच्या विरुद्ध लढण्याची कोणताही मार्ग नव्हता. तरीसुद्धा परमेश्वर त्यांना विजय देण्यास तयार होता. होय, इजिप्तमधून त्यांची सुटकेसाठी देवाने त्याने जे सत्र दिले ते म्हणजे पासोवर कोकराची रक्ताचे. त्या शस्त्राने 2 गोष्टी केल्या. त्याने इस्रायल कुटुंबाचे आस्थान आणि संरक्षण केले. ज्या घरावर पासोवर कोकराचे रक्त लावले गेले होते त्या घरात विनाशक देवदूत प्रवेश करू शकला नाही. ज्या घरावर रक्त लावले गेले नव्हते तिथे मनुष्य आणि जनावरांच्या बैलावान मारले गेले. अशा प्रकारे कोकराचे रक्त आपले संरक्षणच करत नाही तर विजयाची सामर्थ्यशाली शस्त्रही ठरते. बायबल सांगते, कारण आपल्या युद्धाची शस्त्र शारीरिक नाहीत पण देवामध्ये बलवान आहेत, किल्ले पाडण्यासाठी. 2 कोरिंथियर 10 अध्याय 4 वचन. आणि पुन्हा ते कोकराची रक्तामुळे आणि त्यांची साक्षीच्या वचनामुळे त्यांच्यावर विजय मिळवला. प्रकटीकरण 12 अध्याय 11 वचन. आज तुमच्या विरुद्ध उठणारे फिरौन कोण आहेत? तुमच्या विरोध करणारे दुष्ट लोक कोण आहेत? तुमच्या विरुद्ध अंधकार्यमय शक्ती वापरणारे कोण आहेत? एक गोष्ट करा, येशूने क्रूसवर सांडलेल्या रक्ताला घट्ट धरून ठेवा. प्रत्येक शत्रूवर विश्वासाने जाहीर करा, येशूचे रक्त मला विजय देते. प्रत्येक विरोधाविरुद्ध त्यांचे सामर्थ्यशाली रक्त अग्नीसारखे लागू करा. सर्व बंधने तुटलीत. प्रत्येक विरोध नाहीसा होईल. परमेश्वर तुम्हाला अशी सत्ता आणि सामर्थ्य देईल की कोणीही तुमच्या विरोध उभे राहू शकणार नाही. पासोवर कोकराची रक्तामुळे इस्रायली लोक केवळ गुलामीतून मुक्त झाले नाहीत, तर ते चांदी, सोने आणि मोठ्या आनंदासह इजिप्तमधून बाहेर पडले. 430 वर्षांची गुलामी 1 दिवसात संपली. त्या रक्तामुळे देवाची मुले, ओ येशू ख्रिस्त, आपल्या रक्ताद्वारे तुम्हाला पापाची सवयीची प्रत्येक बंधनातून सोडवून पूर्ण स्वतंत्रता देऊ शकतो. अधिक चिंतनासाठी वचन. त्यांच्या मते आपल्याला त्यांच्या रक्ताद्वारे उद्धार म्हणजे पापाची क्षमा त्यांची कृपेची संबंधीप्रमाणे मिळते. एफेसीकर 1 अध्याय 7 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ 1 राजा 10 अध्याय 11 अध्याय. संध्याकाळ लूक 21 अध्याय 20 ते 38 वचन. धन्यवाद.